उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथून एक मन हेलावणारी घटना सध्या समोर येते आहे। इथं एका मुलासोबत शाळेच्या पहिल्याच दिवशी त्याचे वडील त्याला शाळेत सोडण्यासाठी गेले होते। वडिलांनी त्याला शाळेच्या गेटवर सोडल्यानंतर चिमुकला गेटच्या आतमध्ये जातात चिमुकल्याच्या पोटातून जो काही भयंकर प्रकार या विद्यार्थ्यासोबत घडला तो ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। या चिमुकल्यासोबत शाळेच्या पहिल्याच दिवशी नेमकं काय घडलं ते पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। बाराबंकी इथल्या देवामधील शाळेत अखिल प्रताप सिंह हा अत्यंत हुशार आणि शांत विद्यार्थी शिकत होता। उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर त्याला शाळेत सोडण्यासाठी वडील गेले होते। अखिलच्या वडिलांनी सांगितलं की तो पूर्णपणे तंदुरुस्त होता, सदा हसत खेळत होता, त्याला कोणताच आजार नव्हता। तरीही त्याच्यासोबत असं काही होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं। मंगळवारी सकाळी जितेंद्र प्रताप सिंह हे स्वतः अखिलला सोडण्यासाठी शाळेत गेले होते। अखिलला कोणतंही औषध सुरू नव्हतं। तो कारमधून उतरला, त्याच्या पाठीला स्कूल बॅग होती। बाजूला उभा राहिलेला अखिल कारच्या दिशेने पाऊल टाकताच खाली कोसळला। अखिल खाली कोसळताच त्याला पाहून जवळच्या रुग्णालयात दाखल केलं। त्याची गंभीर परिस्थिती पाहून लखनौतील रुग्णालयात पाठवण्यात आलं, मात्र अर्ध्या वाटेतच त्याचा मृत्यू झाला। डॉक्टरांनी रुग्णालयात त्याचा सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू होताच सांगितल्याचं सांगताच अखिलच्या वडिलांनी आक्रोश केला। जितेंद्र प्रताप सिंह यांचा अखिल हा एकुलता एक मुलगा होता, ज्याच्या अचानक मृत्यूने दोघांनाही धक्का बसलाय।